Today we are going to discuss about challenges in our life. ज्या काही गोष्टी चॅलेंजेस किंवा अपकमिंग ज्याला संघर्ष म्हणता येईल अशा काही गोष्टी ज्या आपल्या जीवनामध्ये आहेत आणि ज्यापासून आपण दूर पळत आहोत. मोस्ट ऑफ द टाइम आपण दूर पळतो किंवा वी ट्राय टू अवॉइड दिस चॅलेंजेस. चॅलेंजेस म्हणजे काय? काही संकट असतील किंवा अजून काही इश्यूज असतील, काही गोष्टी असतील. बऱ्याच वेळा आपल्या अंतर्मनामध्ये हे आपल्याला त्रास देत राहतात. या जगात दोन प्रकारचे व्यक्ती आहेत, याविषयी आपण सुरुवातीला पण डिस्कस केलं होतं. कुठले व्यक्ती आहेत? एक जे सुखाकडे पळणारे आहेत आणि दुसरे जे संकटापासून दूर पळणारे आहेत. एक टुवर्ड्स हॅपीनेस, जे आनंदाकडे, सुख, शांती याच्याकडे जाणारे, अग्रसर होणारे, पुढाकार घेणारे, इनिशिएटिव्ह घेणारे काही व्यक्ती आहेत. आणि काही व्यक्ती जे दुःखापासून दूर पळणार आहेत, म्हणजे दुःख पाठीमागं लागले. उदाहरणार्थ, काही वेळेस सेल्फ मोटिवेशन याचा अर्थ काय होतो? काइंड ऑफ, म्हणजे एक उदाहरण देता येईल. ज्या व्यक्तीला पळता येत नाही, त्याच्या पाठीमागे जर कुत्रा असेल, डॉग्स, आणि त्याला जाणीव झालेली आहे की हा भयंकर आहे किंवा याचे मनसुबे चांगले नाहीत, आणि असा कुत्रा जर जवळ येत असेल, तर तो व्यक्ती आपोआप त्याचा स्पीड, त्याची गती वाढवतो आणि पळायला सुरुवात करतो. राईट? याला काय म्हणायचं? दुःखापासून दूर पळणारे व्यक्ती. आणि काही व्यक्ती आहेत ज्यांना आपलं गोल किंवा ध्येय प्राप्त करायचं आहे, अचीव करायचं आहे, असे व्यक्ती सुद्धा पळतात. परंतु हे व्यक्ती का पळतात? हे व्यक्ती जे जॉगिंग करतायत किंवा एक्सरसाइज करतायत, स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी प्रयत्न करतायत, हे सुखाकडे पळणारे व्यक्ती आहेत. राईट? चॅलेंजेस, संघर्ष, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये संघर्ष येत राहतो. रॅदर हे चॅलेंजेस आहेत, म्हणून आपण प्रगती करत आहोत. राईट? चॅलेंजेस आपल्याला बनवतात. एक असा युवक ज्याला बऱ्याच ठिकाणी त्याने अप्लाय केलं किंवा त्याला जॉब हवा होता म्हणून, तर बऱ्याच, म्हणजे न्यूजपेपर असतात, त्यांचे जे हेड ऑफिसेस किंवा जे चीफ असतात, जे सिलेक्ट करतात काही व्यक्तींना, आणि यांना काय बनायचं होतं? ऍज अ रिपोर्टर. परंतु ह्या व्यक्तीला रिजेक्ट केलं गेलं. कितीतरी वेळा यांना रिजेक्ट केलं गेलं की नाही, तुम्ही योग्य नाही आहात, ह्या पदासाठी तुम्ही योग्य नाही आहात, असं म्हणून त्यांना रिजेक्ट केलं गेलं कितीतरी वेळा. मोस्ट ऑफ द टाइम, मेनी टाइम्स. आणि ह्या सगळ्यांकडून, म्हणजे आता कुठेच काही होत नाही म्हणून एका ठिकाणी, एका चर्चमध्ये, एका चर्चच्या मिनिस्टरने त्यांना कार्टुनिस्टचं एक जॉब ऑफर केला. कार्टुनिस्ट, कार्टुनिस्ट म्हणजे काय? कार्टून बनवणं. आणि त्यांना रिजेक्ट का केलं? कारण त्यांच्यात काही योग्यता नाही. परंतु ज्या वेळेस त्यांना कार्टुनिस्टचं काम दिलं, तर त्यांचं ऑफिस, म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचं कार्यस्थळ होतं, हे कार्यस्थळ काय होतं माहिती? एक फक्त शेड होता, एक छोटासा शेड. या शेड मध्ये बसून त्यांना ते कार्टूनचे ड्रॉ करायचे होते, चित्र. राईट? आणि त्या शेडमध्ये, जस्ट इमॅजिन करा, एक जुनं शेड, पत्र्याचं शेड, आणि कितीतरी वर्षांपासून पडलेलं. त्या ठिकाणी यांचं टेबल खुर्ची लावून त्यांना म्हणाले, तुम्ही इथं बसा आणि तुमचं काम सुरू करा. अशा ठिकाणी काय असेल जास्तीत जास्त? तर तिथं फक्त, म्हणजे उंदरांचा सुळसुळाट होता, भरपूर उंदीर. परंतु ह्या उंदिरांबरोबर, म्हणजे त्यांच्या समवेत किंवा त्यांच्या सोबत काम करत असताना, त्या व्यक्तीने काय केलं माहितीये? हे चॅलेंज ऍक्सेप्ट केलं. राईट? म्हणजे योग्य वेळ, योग्य परिस्थिती नसताना सुद्धा ते चॅलेंज त्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि त्या उंदरांचंच कार्टून काढायला सुरुवात केलं. राइट? मीन्स उन चूहों का कार्टून बनाना उसने शुरू शुरू कर दिया. पण एक दिवस याच्यातूनच इतिहास रचला गेला. आणि जे सर्वात लोकप्रिय कार्टून आहे, ज्याला काय म्हणतात माहितीये? मिकी माऊस.
ह्या कल्पनेचा उदय झाला. आणि मिकी माऊस आणि त्या युवकाचं नाव काय होतं माहितीये? वॉल्ट डिझनी. राईट, डिझनी. डिझनीलँड माहितीये तुम्हाला, जिथे जगभरातील कितीतरी व्यक्ती, मुलं फक्त प्रेक्षणीय स्थळ म्हणून भेटण्यासाठी जातात, व्हिजिट देण्यासाठी जातात. अशा ठिकाणी याची सुरुवात कुठून झाली होती? एका शेड मधून. सांगा, चॅलेंजेस महत्वाचे आहेत का नाही? राईट. वॉल्ट डिझनी यांनी जीवनाच्या प्रवाहाचा कधी विरोध केला नाही, कारण त्यांना माहिती होतं की प्रत्येक घटनेमागे एक कारण आहे. या जगात विनाकारण काहीच घडत नाही. आज तुमच्या जीवनात ज्या क्षणी, प्रत्येक क्षणी जर काही घडत आहे, तर हे जीवन तुम्हाला सांगतंय की इथून पुढचा वेळ तुझ्यासाठी उज्ज्वल आहे. परंतु जीवनाचा हा प्रवाह आपल्याला प्रत्येक क्षणी मार्ग दाखवतोय, त्याचा अधिकाधिक लाभ घेणं, उपयोग करणं, ऍडव्हान्टेज घेणं फार महत्वाचं आहे. राईट. ज्या संकट किंवा समस्या आपल्या जीवनात येत आहेत ना, ह्या काय आहेत माहितीये? ह्या पायऱ्या आहेत, ही शिडी आहे. या शिडीचा उपयोग करून आपल्याला आपल्या गंतव्यस्थानी जे ध्येय आहे, जे गोल आहे, ते आपल्याला अचीव करायचंय. ज्या उंदरांचा म्हणजे जिथे सुळसुळाट, अशा ठिकाणी बसून मिकी माऊस सारख्या एका करोडो करोडो डॉलर, अरबो डॉलर उत्पन्न देणाऱ्या एका संस्थेचा उगम झाला. ही काय आहे? ही खरोखर एक सफलता आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये जे वॉल्ट डिझनी यांनी काय केलं, तर यांचं थोडस जीवन पट जर पाहिला, तर त्याच्यात तुमच्या लक्षात येईल प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक परिस्थिती आपल्या जीवनाला स्पर्श करते. कशासाठी? आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करते. कळालं? काही वेळेस आपल्याला असा समज आहे की मदत कोण करतं? की जो प्रेमाने बोलतो. कळालं? परंतु तसं नाही. काही लोक तुम्हाला अगदी प्रेमाने किंवा तुमचा हात हातात घेऊन किंवा अगदी सहृदयपूर्ण तुम्हाला गायडन्स करतील, सूचना देतील. पण काही लोक काय करतील माहितीये? पाठीमागून धक्का देतील. तुम्हाला माहितीये, विहिरीमध्ये ज्यावेळेस काही मुलं पोहण्यासाठी नकार देतात किंवा ते म्हणतात आम्हाला नाही पोहायचंय, किंवा स्विमिंग करण्यासाठी भीती वाटते, त्यावेळेस त्यांना पाठीमागून कोणीतरी धक्का देतं की जा, उडी मार, जे होईल ते होईल. पाण्यात गेल्यानंतर हातपाय अ, हातपाय जसे मारशील तसं तू आपोआप तरंगायला लागशील, म्हणजे तुला स्विमिंग येईल. परंतु तो व्यक्ती सुद्धा स्विमिंग शिकण्यामध्ये त्या आपल्याला मदत करतो. राईट. काही व्यक्ती फक्त धक्का मारतात, काही व्यक्ती वेड बनवून सोडतात. इतकं वेड बनवतात की जे धैर्य आहे, धैर्याची थोडक्यात परीक्षा घेतात. लक्षात आलं? आणि खरोखर काही व्यक्ती म्हणजे ज्याला म्हणतात ना, की ह्या व्यक्तीने खूप परेशान केलंय मला, आपल्या इमोशन आणि भावनाच्या एकदम परमसीमातक ते आपल्याला म्हणजे उद्युक्त करत राहतात, प्रवृत्त करत राहतात की अरे काहीतरी कर, किंवा आता करणं गरजेचं आहे. लक्षात येते तुम्हाला, बऱ्याच वेळा राग येतो अशा व्यक्तींचा, की आता ते एक्स्ट्रीम लेवलला घेऊन गेलेले आहेत आपल्याला. परंतु माझं उद्देश म्हणणं असं नाही की त्या सगळ्यांना तुम्ही पसंत करा, त्या सगळ्यांना म्हणजे त्यांना लाईक करा, नाही. परंतु हे मात्र समजून घ्या की हे तेच व्यक्ती आहेत जे तुम्हाला एक आदर्श व्यक्तित्व बनण्यासाठी प्रयास करत आहेत. एक बेहतर इंसान बनाने के लिए आपके जीवन में आए हुए ये लोग हैं. आणि एक असा व्यक्ती बनवण्याचा ते प्रयत्न करत आहेत जे प्रकृतीने जो म्हणजे शांत असेल आणि प्रकृतीच्या नियमांना धरून कार्य करणारा असेल. प्रत्येक परिस्थिती याचं प्रतीक आहे. आणि
ही प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक व्यक्ती तुम्हाला अशा साच्यामध्ये टाकत आहे, की ज्यामध्ये तुमच्यामधून एक सुंदर मूर्ती निर्माण होईल. कळालं? मोल्ड करून जो साचा आहे ना, त्यामध्ये मोल्ड करून. आणि हेच ते लोक आहेत जे आपल्याला निस्वार्थ प्रेम, आपलं धैर्य किंवा क्षमाशीलता किंवा संतोष म्हणजे आनंदी राहण्याच्या दिशेने आपल्याला पुश करत राहतात. आणि एवढं सगळं नाही, कमीत कमी आपल्या धैर्याची जी सीमा आहे किंवा ज्याला म्हणतात ना सहनशीलता वाढवण्यासाठी मदत करतात. आदर्श आदर्श व्यक्ती म्हणजे जर जीवनाचं आदर्श रूप पाहिलं तर आपल्याला काय वाटतं, की काही व्यक्ती फक्त प्रेमानेच समजून सांगतील. परंतु शोकांतिका काय आहे माहितीये? प्रेमाने सांगितलं तर समजत नाही मोस्ट ऑफ द टाइम. बऱ्याच वेळा मुलं घरातला घरातली मुलं जी आहेत किंवा मूल जे आहे लहान बालक, हे सुद्धा अभ्यास कधी करतो माहितीये? त्याला पण नाही आवडत स्टडी. परंतु त्याला काही सिच्युएशन किंवा आईला रागावून, बाबांना रागावून त्याच्याकडून अभ्यास करून घ्यावा लागतो. कडू औषध सहजासहजी कोणी खात नाही, परंतु कधी कधी त्यांना धाक देऊन ते औषध खावं लागतं. का? तर हे त्यांच्यासाठी गरजेचं आहे. आणि त्यावेळेस ती कदाचित मॅच्युरिटी नाहीये म्हणून काही गोष्टी कळत नाही, परंतु आज मॅच्युरिटी असून सुद्धा काही गोष्टी कळत नाही. कळालं? आता याच्यात गंमत अशी आहे, काही गोष्टी सहजासहजी कळतात आणि काही गोष्टी संकट आल्यावरच कळतात. सूर्य नमस्कार करा असं जर कुणी घरात जरी सांगितलं किंवा तुम्ही सुद्धा घरातल्या काही व्यक्तींना सांगत असाल, पहाटे लवकर उठ, काही लोकांना सांगत असाल, परंतु तोपर्यंत तोपर्यंत ह्या गोष्टी कळत नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत ते प्रॉब्लेम्स येत नाही, अडीअडचणी, संकट आणि समस्या येत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी कळत नाही. आर यू गेटिंग इट? म्हणजे जोपर्यंत हेच पोहोचत नाही, जोपर्यंत वेदना होत नहीं, जब तक दर्द नहीं होता, जब तक हमें चोट नहीं पहुंचती, जब हमारे ऊपर मुसीबतें आती है, तभी हम अपनी कमर हिलाते हैं. म्हणजे त्याच वेळेस आपण काहीतरी कृती करायला सुरुवात करतो, की आता आपल्याला जागरूक व्हावं लागेल. का असं झालं? कारण कुणीतरी आपल्याला सिग्नल दिले, काही संकेत मिळाले, शरीराने अल्मेंट रिफ्लेक्शन दिले आणि त्यावेळेस आपण आपल्या आंतरिक शक्तीचा उपयोग करायला शिकतो आणि जीवनामध्ये अद्भुत परिस्थिती किंवा रिझल्ट निर्माण करण्यासाठी. मग ते कदाचित एक उद्योजक असेल किंवा रिलेशनशिप असेल, नातेसंबंध असेल किंवा स्वास्थ्य असेल, हेल्थ, राईट? यात सगळ्या गोष्टी जर प्राप्त करायच्या असतील तर त्या आंतरिक शक्तीला जागृत करण्यासाठी हे बाहेरचं वातावरण किंवा सिच्युएशन, इन्सिडेंट, व्यक्ती, परिस्थिती आपल्याला मदत करतात. राईट? सगळ्या बाजूने ज्यावेळेस एखादा व्यक्ती संकटामध्ये म्हणजे अडीअडचणींनी सगळा घेरला गेलेला आहे आणि त्याच वेळेस तो व्यक्ती काय करतो माहितीये? त्याच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर येतो. जोपर्यंत समस्या येत नाही तोपर्यंत सहजासहजी व्यक्ती कम्फर्ट झोन मधून बाहेर पडत नाही. साधारण जर गोष्ट सांगायची झाली, जोपर्यंत करो या मरो अशी स्थिती येत नाही, तोपर्यंत काही व्यक्ती कारवाई पण नाही करत, म्हणजे ऍक्शन घेत नाही. आता लाईट बिल भरण्याची अंतिम तारीख आलेली आहे. आज आज जर नाही भरलं तर मग काहीतरी पेनल्टी लागेल. क्रेडिट कार्डचं बिल, आज शेवटची ड्यू डेट आहे, आता ती उलटून जाणार. 4 दिवस ओव्हर ड्यू झालेले आहे. त्यानंतर काही व्यक्तींना जाग येते आणि आता त्यावेळेस काही व्यक्ती रांगेत उभे राहतात. अरे पण हे तुम्ही वेळेच्या आधी, वेळ असताना प्लॅनिंग करून करू शकत होतात. परंतु याला काय म्हणायचं? शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा, आता आज तर भरावाच लागेल. करो
या मरो, म्हणजे केलं तर ठीक, नाही केलं तर ते सगळं गेलं. कळालं? म्हणून ह्या कम्फर्ट झोन मध्ये बाहेर पडून आपल्याला कुठल्या क्षेत्रात जायचंय माहितीये? इफर्ट झोन मध्ये. इफर्ट, जिथे आपल्याला प्रयास करायचा आहे, जिथे आपल्याला मेहनत घ्यायची आहे. कम्फर्ट झोन मध्ये गेलं तर काय होतं माहितीये? वेट गेन होतं. एक गुटगुटीत गिफ्ट मिळतं. उदाहरणार्थ म्हणजे टमी वाढते, शरीराचं ओबेसिटी, अतिरिक्त वजन वाढतं, कारण आता कम्फर्ट झोन मध्ये गेलेलो आहोत. हे तेच व्यक्ती आहेत जे बेडौल झालेले आहेत किंवा सुडौल नाहीयेत. हे कोण आहेत? कारण त्यांनी आता त्यांच्या त्या कम्फर्ट झोन मध्ये जाऊन फक्त लोळणे एवढंच त्यांचं वास्तविक कार्य राहिलेलं आहे. परंतु या कम्फर्ट झोन मधून बाहेर येण्यासाठी मग कुणाला तरी धक्का द्यावा लागेल. मग ती प्रकृती असेल, किंवा घरातील कोणी व्यक्ती असेल, किंवा तुमच्या स्वतःच्या अंतरंगात झालेला बदल असेल. जर तुम्ही बदलला नाहीत स्वतःहून, तर या प्रकृतीला, निसर्गाला एक स्टेप घ्यावी लागते. हा निसर्गाचा नियम आहे. या निसर्गाला फक्त एकच गोष्ट कळते, काय? असेंडिंग झोन. असेंडिंग म्हणजे काय? वरच्या दिशेने प्रगती करणारा व्यक्ती. ज्या वेळेस तुम्ही ट्रेकिंग साठी जाता, डोंगरावर मोठा उंच डोंगर आहे, राईट? आता इथं दुर्गा टेकडीचा एक डोंगर आहे. तो डोंगर नाही म्हणता येत आता, रस्ता झालाय वरपर्यंत, पण घोराडेश्वर आहे किंवा सिंहगड आहे, असे जे फोर्ट आहेत, त्याच्यावर वरती जाताना पहा त्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज काय आहे. पाठीचा कणा पहा, एकदम सरळ राहील का? कारण वरती चढायचंय, तिथे वाकून नाही चालणार. हे निसर्गाला अपेक्षित आहे, असेंडिंग. परंतु काही व्यक्ती जीवनाच्या सुरुवातीच्या काळात असेंडिंग झोन मध्ये असतात. खूप प्रगती, खूप व्यायाम, खूप एक्सरसाइज, खूप इफर्ट्स, खूप प्रयास, सगळं काही भरपूर अंतरंगापासून, अंतर्मनापासून जीव ओतून काम करतात. परंतु एकदा त्या लेवलला पोहोचलात, मग काय करतात? आता मला आराम करायचा आहे. मेहनत का करायची माहितीये? एक दिवस माझ्याकडे इतका पैसा असेल की मग मला काम करायची गरज पडणार नाही. जीवनाचा उद्देशच फेल झाला, गणितच चुकलं. ज्या दिवशी म्हणाल की मला काम करायची आवश्यकता नाही, मग त्या दिवशी हा निसर्ग किंवा ही प्रकृती अंतरंगातून काही काम द्यायला सुरुवात करेल. त्या शरीरात डायबिटीज, बीपी, कॅन्सर किंवा अजून काहीतरी डिसीज, क्रोनिक डिसीज, आता प्रकृती सांगेल आता तरी काम कर, म्हणजे या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, हा उपचार शोध, ते उपचार कर. कळालं? रस्त्यावर पहाटेच्या वेळेस जॉगिंग करणारे 80% व्यक्ती कोण आहेत माहितीये? जोपर्यंत यांना आता डॉक्टर म्हणत नाही की आता घरी बसू नका, आता मात्र तुमचा कोलेस्ट्रॉलचा स्तर खूपच वाढलेला आहे, एक्स्ट्रीम लेवलला गेलेला आहे, आता तरी व्यायाम करावा लागेल, आता तुमच्या हार्टबीट, हृदयाला व्यायाम देणं गरजेचं आहे, नाहीतर हार्ट अटॅक येऊ शकतो. हे ते व्यक्ती आहेत, मग आता ते जागृत झालेले. कळालं? त्यावेळेस तो व्यक्ती डाएट फॉलो करेल, त्यावेळेस तो व्यक्ती जीवनाविषयी विशेष काळजी घेईल, कारण आता त्याला लक्षात आलेलं आहे की याला पर्याय नाही. आर यू गेटिंग इट? मग त्यावेळेस त्या व्यक्ती समोर जर गुलाबजाम ठेवला ना, ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं अरे आता शुगर खूप वाढलेली आहे, आता तुम्ही नाही खाऊ शकत, हे सगळं बंद करावं लागेल इमिजिएटली, इवन चहामध्ये पण आता साखर घेऊ नका, असं ज्यावेळेस सांगतो, त्यावेळेस कितीही स्वादिष्ट पदार्थ जरी समोर आला तरी त्याला म्हणावं लागेल की आता मी नाही खाऊ शकत, मी डाएट फॉलो करतोय. आणि तो व्यक्ती योग किंवा ध्यान यांच्या सेशन मध्ये, शिबिरामध्ये जाण्यासाठी उद्युक्त होतो. का होतं असं? कारण ते कम्फर्ट झोन आहे, त्याच्यातून बाहेर पडावं लागलं. आणि कदाचित योग प्रॅक्टिस करताना, ध्यान करताना ते आंतरिक शांती किंवा जे पीस याचा जो एक्सपिरियन्स करतो, त्यानंतर त्याला लक्षात येतं की हे कोलेस्ट्रॉल हे तेच संकट होतं जे मला ह्या रस्त्याला ड्राईव्ह करून घेऊन आलं. राईट?
म्हणजे ही जी परिस्थिती होती, हा जो आजार होता, हा सुद्धा वरदान झाला. कारण जीवनामध्ये दिशा मिळाली, गती मिळाली. राईट. ह्या गोष्टी घडतात व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये प्रगती करण्यासाठी. जर कम्फर्ट झोन मध्ये असाल, फक्त जायचं, खुर्चीवर बसायचं, दुकानात जाऊन फक्त गल्ल्यावर बसायचं आणि पैसे गोळा करायचे, इथपर्यंत जर कम्फर्ट झोन मध्ये असाल आणि बाजूला जर एक दोन चार दुकानं नवीन झाली, त्यांच्याकडे नवीन स्कीम्स आल्या किंवा ते क्रिएटिव्हिटी करत आहेत, काही रचनात्मकता करत आहेत की जेणेकरून ते ग्राहकांना आकर्षित करून घेतील, हे जे प्रतिस्पर्धी आहेत, यांना पाहिल्यानंतर मग विद्युत गतीने तो व्यक्ती आता प्रगती करायला सुरुवात करतो. कारण अस्तित्व टिकवायचं आहे. नॉट नेसेसरी की बँक बॅलन्स किती झालेला आहे त्याच्याने काही फरक नाही पडत, परंतु प्रतिस्पर्धा फार महत्वाची आहे. स्पर्धा, स्पर्धेत कोणीतरी आहे, आणि ज्या वेळेस स्पर्धेत कोणीतरी असतं, त्यावेळेस तो व्यक्ती मग हातपाय चालवायला सुरुवात करतो. नवीन ऍडव्हर्टाइजमेंट किंवा इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर, ह्या सगळ्या ठिकाणी मग तो स्वतःची जाहिरात करायला सुरुवात करतो. लक्षात येते तुम्हाला? दिस इज व्हॉट द सिग्नल ऑफ दिस नेचर. प्रकृतीचे हे काही सिग्नल आहेत, जे आपल्याला नवीन नवीन पद्धती, बऱ्याच वेळा म्हणतात ना, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. आवश्यकता ही शोधाची जननी आहे. ओला आणि उबेर यांच्यासारखे व्यवसाय, व्यापार, बिझनेसेस अस्तित्वात आले, ज्यांची स्वतःची एक पण कार नाही, परंतु करोडो रुपयाचा टर्न ओव्हर आहे. फक्त एक सॉफ्टवेअर फक्त ड्राईव्ह करतं. कळालं? आणि कितीतरी व्यक्ती त्यांना अटॅच आहेत, आणि अगदी सुरळीतपणे त्यांचा व्यवहार सुद्धा चालतो, आणि कितीतरी नागरिकांची व्यवस्था सुद्धा होते. कोण स्वतःची कार घेऊन पुण्यामध्ये प्रवास करायला जाईल जर ओला अवेलेबल आहे तर? कळालं? म्हणजे हा विचार नवीन निर्माण झाला. आता हे सुद्धा कधी आलं? कॉम्पिटिशन मध्ये. असेच बरेच व्यवसाय उदयाला आले, ज्यामध्ये पोर्टर आहे. पोर्टर आता सध्याच्या काळात तुम्हाला इथून कुठल्या दुसऱ्या ठिकाणी प्रोडक्ट पोहोचवायचे, तर व्यक्तीची आवश्यकता नाही, स्वतः आपला कोणी व्यक्ती त्यांच्याबरोबर जाण्याची आवश्यकता नाही. फक्त ऍड्रेस द्या आणि बुक करा पोर्टर. तुमचं मटेरियल इच्छित ठिकाणी पोहोचून जाईल. ट्रान्सपोर्टेशन मध्ये ह्या फार मोठा एक रिव्हॉल्युशन म्हणता येईल. राईट. जस्ट सुरुवात झाली आहे, परंतु याच्यात सुद्धा फ्युचर खूप ब्राईट आहे. व्यवसायामध्ये टिकण्यासाठी सुद्धा तुम्ही असं म्हणू नका, आता मी कम्फर्ट झोन मध्ये राहिलो आणि माझा बिझनेस ऑटो पायलट मोड मध्ये गेलेला आहे, तरी सुद्धा जागरूक राहावं लागेल. लक्षात येते? बदलाव, बदलणं प्रत्येक गोष्टीसाठी आवश्यक आहे, आणि यालाच म्हणतात चॅलेंजेस. संकट, समस्या जोपर्यंत येत नाही, दरवाजा ठोठवत नाही, तोपर्यंत व्यक्ती दरवाजा उघडतच नाही. नवीन, ज्याला म्हणता येईल ना, की जीवनामध्ये नवीन प्रगती, नवीन गती प्राप्त करायची असेल, नवीन दिशा किंवा अशा उत्साह निर्माण करायचा असेल, तर त्यासाठी निमित्त, मीडिएटर कोणीतरी असणं आवश्यक आहे, जो ती आपल्याला दिशा दाखवेल. राईट. आणि त्याच वेळेस तो व्यक्ती जीवनामध्ये प्रगती 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 करत जातो. जोपर्यंत म्हणजे हे प्रॉब्लेम्स येत नाही, संकट येत नाही. एक फेमस कोट आहे, काय? नो पेन नो गेन. जिम मध्ये एक्सरसाइज करणाऱ्या त्या मुलांना, त्या पुरुषांना, त्या व्यक्तींना विचारा, महिलांना विचारा, ज्या एक्सरसाइज करत आहेत, ज्या वेळेस डंबेल्स घेत आहेत किंवा काही बेंच प्रेस करतायत किंवा काहीतरी वेट लिफ्ट करतायत, त्यावेळेस काय होतं? ते काही सहज उचलता येतं का? नाही. त्याचे 50 सेट करावे लागतात, 20 सेट करावे लागतात, 20 टाइम्स रिदम करावा लागतो. त्यावेळेस ते मसल ब्रेक होतात आणि पुन्हा बिल्ट होतात.
नो पेन नो गेन. त्या मसलला तरी कसं कळेल की मला माझी क्षमता वाढवायची आहे. मग क्षमता जर वाढवायची असेल तर काय करावं लागेल? सराव करावा लागेल. मग सराव करण्यासाठी काय करावं लागेल? प्रॅक्टिस करावी लागेल. आर यू गेटिंग इट? आणि बरेचसे तरुण तरुणी आता कम्फर्ट झोन मध्ये गेलेले आहेत. हे जीवनच असं कम्फर्ट झोन झालेलं आहे. एज्युकेशन पूर्ण झालं आणि कदाचित करिअरला सुरुवात झाली, सॅलरी मिळण्यास सुरुवात झाली, म्हणजे धनसंपत्ती प्राप्त होती आता, अकाउंट मध्ये बॅलन्स आहे. मग आता करायचं काय? कम्फर्ट झोन. स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्न नाही करत, परंतु कम्फर्ट झोन मध्ये सहजासहजी जाता येतं. मग लेट नाईट जागरण होतात, रात्री उशिरापर्यंत, आणि सकाळी उशिरापर्यंत झोप. दिवसाचं गणितच चुकले. काही व्यक्ती मी असे पाहिलेले आहेत, आणि सध्या हा पॅटर्न चाललाय कदाचित. ऑफिसमध्ये काही व्यक्ती शेअर पण करतात की पहाटे 3 वाजता नाश्ता करायला जातात मुलं, आणि हॉटेल सुद्धा चालू असतात. पुण्यातली गोष्ट. हॉटेल सुद्धा चालू असतात. 3 वाजता पहाटे जेवण करणार, 4 वाजता 5 वाजता झोपणार. मग हे कधी उठणार आणि यांचा दिवस कधी सुरू होणार? प्रकृती विरुद्ध जर आचरण करत असाल तर प्रकृती शिक्षा नाही देणार तर काय देणार? प्रकृतीच्या समवेत कार्य करणं गरजेचं आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर पशु पक्षी कीटक मुंगी हे सगळं, ही सृष्टी सूर्य उदय झाल्याबरोबर या सगळ्यांचं रुटीन सुरू झालेलं आहे. जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकत असाल तर इथं चिमण्यांचा किलबिलाट, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झालेला आहे. प्रकृती जागृत झालेली आहे, परंतु आपण प्रकृती विरुद्ध आचरण करून आपल्याकडेच दुःख ओढवून घेत आहोत. लक्षात येते तुम्हाला? आणि खरोखर जीवनामध्ये काही, ज्याला म्हणतात ना, आता मला डिसिजन, निर्णय घेणं गरजेचं आहे. हे डिसिजन आणि निर्णय कधी घेतो माहिती आहे आपण? ज्या वेळेस जीवनामध्ये असं काही चॅलेंजिंग सिच्युएशन येतं. दुःख म्हणजे आता एक्स्ट्रीम चरम सीमाला पोहोचलेला आहे, किंवा आता निराशा, डिप्रेस झोन मध्ये जाऊन व्यक्ती थकलेला आहे. त्यावेळेस त्याच्या आतमध्ये येतं, आणि ज्या क्षणी तुम्ही डिसिजन घेता त्या क्षणी डेस्टिनी बदलत जाते. लक्षात येते प्रत्येकाला? आणि कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्यासाठी हे फार 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 महत्वाचं आहे. या पृथ्वीवर आपण शिक्षा प्राप्त करायला नाही आलेलो. इथे आपण धडे शिकायला आलोय, आपण शिकण्यासाठी आलोय, आपण स्पिरिच्युअल बिंग होतो. आध्यात्मिक जगतातले आपण काही व्यक्ती, म्हणजे जीव ज्याला म्हणता येईल, आध्यात्मिक जगतातले. आपण पृथ्वीवर का आलो? एक्सपिरियन्स करायला, की ह्युमन बिंग, स्पिरिच्युअल बिंग आणि ह्युमन बिंग, मनुष्य काय आहे. बडे भाग्य मानुष तन पावा, सुर दुर्लभ सद ग्रंथ न गावा, साधन धाम मोक्ष कर द्वारा, पायन जेही परलोक सवारा. इहलोक आणि परलोक सुधारण्यासाठी हा मनुष्य जन्म प्राप्त झालो. बडे भाग्य मानुष तन पावा. मनुष्य शरीर सहजासहजी प्राप्त होत नाही, पण ते प्राप्त झाले. देवतांना सुद्धा दुर्लभ, देव दुर्लभ मनुष्य शरीर प्राप्त झालंय. असं जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला सांगितलं, तो म्हणेल अरे पण माझ्या जीवनात किती दुःख आहेत, किती वेदना आहेत. याच्यात काय आलंय? भाग्य. कारण तुम्ही सबके गठडी लाल है, सबही साहूकार, गठडी खोलना भूल गए, इस विधी भये कंगाल. म्हणजे जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला या सगळ्या गोष्टी आहेत. जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला ह्या गोष्टी घडत आहेत, आणि आपल्यासाठी हे जीवन पुन्हा एकदा सुचारू पद्धतीने आपल्या समोर स्वतःला प्रस्तुत करत आहे. परंतु आपल्याकडे ती दृष्टी नाहीये. राईट? परंतु, आणि हे प्रत्यक्ष प्रमाण आहे, तुम्ही स्वतः स्वतः याचा अनुभव घेऊ शकता. चॅलेंजेस येतील, परंतु त्या चॅलेंजेसला आपल्याला ओव्हरकम करायचंय. राईट? व्हेरी गुड. एक्सलेंट. आता
एक मेडिटेशन आपण घेऊया. आणि हे मेडिटेशन काय आहे पुन्हा? क्लिन्झिंग. पहिल्यांदा रिअलायझिंग करायचंय, नंतर क्लिन्झिंग करायचं आहे. राईट. रिग्रेटचाच अर्थ अंतर्मनामध्ये आतापर्यंत ज्या पण काही गोष्टी आहेत, जे पण ओझं घेऊन आपण चाललेलो आहोत. उदाहरणार्थ काल सुद्धा आपण लेट गोचं एक्सरसाइज केला. लेट गोचा अर्थ काय होतो? विनाकारण हातात काहीतरी पकडून धरलेलं आहे, विनाकारण. अरे पण हे पकडण्याची आवश्यकता नाहीये. हे लेट इट गो. हे जाऊ द्या. आणि खरोखर जीवनाचा आनंद घ्या. जर प्रगती करायची असेल, ग्रोथ कशी करता येईल, याच्यासाठी हे फार महत्वाचं आहे. राईट. ओके. तर आता मेडिटेशन करूया. आणि हे मेडिटेशन दररोज करणं आवश्यक आहे. अंतर्मनात जे कुठे भाव ते दडलेले असतील, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी इट इज व्हेरी मच नेसेसरी. राईट. आणि हा टीयर्स ऑफ जॉय एक्सपिरियन्स आहे. दररोज याच्यावर जर तुम्ही काम केलं, तर परिवर्तन आणि बदलाव, चेंजेस, चेंजेस म्हणण्यापेक्षा ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन, कॅटरपिलर टू बटरफ्लाय. हे जे ही जर्नी आहे, ही जर्नी याच्याने सफल होईल. राईट. आज आपण जे काही शिकलेलो आहोत किंवा जे काही पाहिले, करण्यासाठी खूप आहे अजून. असं नका समजू की एवढं ऐकलं आणि याच्याने परिवर्तन घडेल. याच्यावर काम करावं लागेल. आता सध्या तुमच्या जीवनात जे पण चॅलेंजेस आहेत, एकदम सिंपल आहे. आता प्रेझेंट सिच्युएशनला तुमचं HRCM, HRCM याची सिच्युएशन काय? प्रेझेंट. तुम्ही काय काय चॅलेंजेस फेस करत आहात, ते तुम्ही पहिल्यांदा आयडेंटिफाय करावं लागेल. आणि त्यानंतर तुम्हाला ठरवावं लागेल, म्हणजे आता ही प्रेझेंट सिच्युएशन आहे आणि आता मला जे आउटकम पाहिजे आहे, मला जे फ्युचरमध्ये अपकमिंग पाहिजे आहे, त्याचं तुम्हाला पॉइंट्स लिहावे लागतील. HRCM म्हणजे काय? हेल्थ, रिलेशन, करिअर आणि मनी. याच्यामध्ये सध्या तुमची जी स्थिती आहे, सध्या जे तुम्हाला संघर्ष आहेत, आव्हान आहेत, जे तुमच्या समोर येत आहेत, हे संघर्ष आणि आव्हान यांच्यातून तुम्हाला कुठे जायचंय, याच्यावर काम करावं लागेल. म्हणजे मेंटली काम करावं लागेल. कमीत कमी विचार तर करावा लागेल की याच्यातून मी बाहेर कसं काय पडणार, किंवा मी काय मार्ग शोधू शकतो, काय अशी ऑपॉर्च्युनिटी आहे. विचार तर सुरू करा. विचार, कमीत कमी थॉट. आणि त्यानंतर मग FTBA याच्यावर काम करायचंय, म्हणजे फिलिंग, थॉट, बिलीफ आणि ऍक्शन. आणि दिस इज व्हॉट आय एम टीचिंग इन लाईफ कोचिंग. लाईफ कोचिंग मध्ये मी ह्याच गोष्टी करून घेतो. राईट. ओके. ओके, देन हिअर विल स्टॉप.